नागपूर शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एमडी पावडर बाळगणाऱ्या एका आरोपीला रंगेहात अटक केली आहे। ऑपरेशन थंडर एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून आरोपीकडनं लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त नागपूर शहर रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने प्रभावी कारवाई केली आहे। 19 डिसेंबर 2025 रोजी रात्री गुन्हे शाखेचे पथक वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते। यावेळी श्रावण नगर आनंद किराणा समोरील रोडवर एक मोपेडवर संशयास्पद हालचाल करणाऱ्या इसमास पथकाने थांबविले। पंचासमक्ष चौकशी केली असता त्याने आपले नाव आशिष दिलीप काळे, वय वर्ष 37, राहणार चैतन्येश्वर नगर वाठोडा असे सांगितले। सदर आरोपी विरुद्ध यापूर्वीही वाठोडा आणि नंदनवन पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल असल्याने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली। तपासादरम्यान आरोपीकडून 23 ग्रॅम एमडी पावडर, 1,40,000 रोख रक्कमसह एकूण 3,75,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सखोल चौकशीत आरोपीने आपला साथीदार विशाल गुप्ता उर्फ पल्ली, वय वर्ष 25, राहणार श्रावण नगर वाठोडा याच्या मदतीने एमडी पावडर आणण्याची कबुली दिली आहे। आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एमडी पावडर विक्री करण्याच्या उद्देशाने ती जवळ बाळगताना आढळून आला। या प्रकरणी एनडीपीएस कायदा कलम 8 क 22 ब 29 अन्वये वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे। फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास वाठोडा पोलीस करीत आहेत। दिनांक 19 तारखेच्या रात्रीच्या सुमारास आम्ही वाठोडा हद्दीमध्ये गस्त करीत असताना, अंमली पदार्थ विरोधी गस्त करीत असताना दोन संशयित इसमी काहीतरी देवाणघेवाण करताना आढळून आले। आम्ही त्यांना घेराव घालून जागेच अटकावून ठेवले। त्यापैकी एक इसम पोलिसांना जवळ असल्यापासून पळून गेला होता। एक इसमास ताब्यात घेतले। त्याचे नाव विचारलं असता आशिष दिलीप काळे असे त्याचे नाव असून त्याच्या ताब्यामध्ये 23 ग्रॅम एमडी पावडर हा अंमली पदार्थ, तसेच 1,40,000 कॅश, एक मोपेड वाहन आणि एक महागडा असा मोबाईल मिळून आला। एकूण 3,75,000 रुपयाचा मुद्देमाल त्याच्या ताब्यामध्ये मिळून आलेला, तो जप्त करण्यात आलेला आहे। आशिष दिलीप काळे याच्या विरुद्ध यापूर्वी सुद्धा एनडीपीएसचे 2 गुन्हे तसेच एक मर्डरचा गुन्हा दाखल आहे। तसेच त्या ठिकाणून जो त्यास माल देऊन निघून गेलेला जो इसम आहे विशाल गुप्ता उर्फ फल्ली, हा स्वामीनारायण मंदिरच्या मागे झोपडपट्टीमध्ये राहतो। त्याच्या विरुद्ध सुद्धा मर्डरचा 307, 395 दरोडा आणि इतर असे इतर 8 गुन्हे त्याच्या विरुद्ध दाखल असलेले दिसून आलेले आहे। नागपूर पोलिसांची ही कारवाई नशामुक्त समाज घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। अंमली पदार्थांच्या विरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे।